चिपळूणमधून फडणवीसांच्या पदमुक्तीच्या निर्णयावर भास्कर जाधव यांनी टोला लगावलाय। बावनकुळेंना हटवण्यासाठी फडणवीसांचा हा डाव असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। फडणवीस एक दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे असा टोला या ठिकाणी त्यांनी लगावलेला आहे। राजकीय इतिहास आहे, एका दगडामध्ये ते दोन पक्षी मारत असतात, राजकीय डाव खेळतायत असं या ठिकाणी शिवसेना युबीटीचे भास्कर जाधव म्हणाले। देवेंद्र फडणवीस पदमुक्त होण्याचा नाटक करतायत असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि याविषयी भास्कर जाधव यांच्याशी चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी निसार शेख यांनी। लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहतो तर या ठिकाणी राज्यातले आणि देशातले समीकरण बदलू लागले। त्याकडे पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची भाष्य केलेलं आहे। आपल्याबरोबर भास्कर शेख असं काय सांगायचं? असं आहे की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चालाक नेते आहेत। त्यांच्या बोलण्यातून असं ते काही नैतिक जबाबदारी स्वीकारून ते राजीनामा देत नाही आहेत, तर त्यांना पूर्णपणे अंदाज आलेला आहे की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आणि म्हणून आपलं पक्षावर वर्चस्व राहिलं पाहिजे, याकरता म्हणून सरकारमधून मला मोकळं करा आणि पक्षात कार्याला पूर्णपणे मला वेळ द्या, याचा अर्थ मला अध्यक्ष करा असा त्याचा अर्थ आहे। आणि असं झालं तर ते एका दगडामध्ये दोन पक्षी मारू इच्छितात। एक बावनकुळेंना बाजूला करून त्यांची जागा ते घेऊ इच्छितात आणि दुसरा इशारा ते आशिष शेलारना देऊ इच्छितात। आशिष शेलारांनी असं सांगितलं होतं की जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांनी, भारतीय जनता पार्टीचे, की जर महाविकास आघाडीचे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 18 जरी खासदार निवडून आले तरी मी राजकारणातून निवृत्त होईल। त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी या निमित्तानं आशिष शेलारांनाच इशारा केलेला आहे की तुमची सुद्धा आता निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे। आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रातले पक्षांतर्गत अनेक प्रतिस्पर्धी या प्रतिस्पर्ध्यांना योग्य दिशेला देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे दोन प्रतिस्पर्धी महाराष्ट्रामध्ये जे उरलेले आहेत त्यांना सुद्धा योग्य मार्गाला लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी स्वतः राजीनामा देण्याची घोषणा करून या ठिकाणी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।